बायको झाली का साफसफाई? चालू आहे बोला काय म्हणताय? हो, तू दिलेली चपाती हा ह्याचं काय? मी काय खाल्ली नाही, तुला परत आठवण दिली. चहा चपाती खाणार नाही. का बरं? तू असं वेगळं काहीतरी करणं, चहा चपाती दररोज असं. दररोज काय? ह्याच्या अगोदर मी तुम्हाला बऱ्याचशा वेळेस शिळ्या चपातीचा समोसा करून दिलेला आहेच ना, मग आजच्या दिवस चपाती खायची. हुशार आहे तू, म्हणजे शिळे चपाती कशी पण खपवणार म्हणायचं. नाही असं काही नाही. बरं ठीक आहे, चला मी काय करते माहितीये का, अगदी 15 ते 20 मिनिट मला द्या, त्याच्यामध्ये मी तुम्हाला शिळ्या चपातीचा अतिशय उत्तम असा एक नाश्ता करून देते. बरं ठीक नाश्ता आहे. काय करण्यापेक्षा तुम्ही त्याला स्नॅक्स म्हणू शकता. म्हणजे तू शिळे चपाती काय सोडणार नाही? नाही अजिबात नाही. यांनी माझ्याकडे रिटर्न ह्या दोन्ही चपात्या आणून दिलेल्या आहेत. तर आता आपल्याला याच्यापासून छान असा नाश्ता करायचा, तर त्याच्यासाठी इथं आपण हा सगळ्यात अगोदर खलबत्ता घेत आहोत आणि या खलबत्त्यामध्ये थोडंसं अद्रक, लसूण ठेचून घ्यायचं. नाही सर, काय खलबत्त्यावर काढू नको. असं काही नाही. मिक्सरमध्ये करतो ना त्यावेळेस त्याची पेस्ट तयार होते, पण खलबत्त्यामध्ये ज्यावेळेस ठेचतो ना त्यावेळेस त्याचा जो ओरिजिनल रस आहे ना तो बाहेर येतो. याच्यासाठी आता आपल्याला सगळ्यात महत्वाचा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे बेसन आणि सोबतच वेगळ्या वेगळ्या चवी. साधारण 1 ते 1.5 कप बेसन. तुमच्या जेवढ्या चपात्या आहेत त्या हिशोबाने बेसन घ्यायचं. तिखट, मीठ, ओवा, ठेचलेला लसूण आणि आलं. ओवाने मी हातावरती क्रश करून टाकायचा, म्हणजे छान असा फ्लेवर येतो. 1 छोटा चमचा घरगुती लाल चटणी. आता याच्याऐवजी तुम्ही हिरवी मिरची सुद्धा वापरू शकता. तुम्हाला हा पदार्थ किती तिखट करायचा आहे त्या हिशोबाने याच्यामध्ये हे टाकून घ्यायचंय. हळद आणि आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे धना जिरा पावडर. तर इथं मी भोज मसाल्याची पावडर वापरत आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तिथून तुम्ही हे खरेदी करू शकता. 2 चमचे टाकायचा. मीठ चवीनुसार आणि सगळ्यात शेवटी हिरवीगार फ्रेश अशी कोथिंबीर. हे बॅटर आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. उरका बॅटर तयार झालेलं आहे. थोडाच वेळ राहिला. सबर करो, सबर का फल मीठा होता. मीठा नाही, तिखा आहे. हा, आजचं फळ तीख आहे. चला, बॅटर तयार झालेले हे अशाच पद्धतीचं हवंय बरं का, म्हणजे खूप जास्त पातळ करायचं नाही आणि एकदम जास्त घट्टसरही नकोय. स्टीमरमध्ये आपण पाणी गरम होण्यासाठी ठेवत आहोत. मी आंघोळ केली. आंघोळीसाठी नाही, मग कशासाठी? बऱ्याचशा गोष्टींसाठी पाणी गरम लागतं. आपल्याला हे जे आहे ना, आपण जे काही करणार आहोत, नाव सगळ्यात शेवटी सांगते, पण त्याच्यासाठी आहे ना आपल्याला गरम पाणी हवं आणि आपण हे उकडून घेणार आहोत. ताट घेतलेले. चपाती उकडणार आहे तो? हो, आपली ही शिळी चपाती आणि छान असं तयार झालेलं हे मस्त सरसरीत असं बॅटर लावून घेऊया. काहीतरी नवीनच दिसतंय बॉज. नवीन बायकांची कमाल तुम्हाला माहिती नाहीये. बायका काय काय करतात आणि कसं कसं घरातल्या ना हे सगळं संपवतात. कारण की कसं माहितीये का, अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. बरोबर आहे, शिळं खाऊ नये, पण कसं असतं माहितीये का, जर आपण शिळा पदार्थ ताजा करून खाऊ शकत असू की नाही, म्हणजे त्याला परत गरम करून किंवा परत अशा पद्धतीचं वेगळं काहीतरी चटपटीत करून, तर ते नक्की केलं पाहिजे. कारण की अन्न हे जे सगळं जगात चाललंय ना, ते ह्या अन्नासाठीच चाललेली धडपड प्रत्येकाची, तर त्याच्यामुळे ते वेस्ट नाही जावं. बरोबर. हे बघा, हे लावलंय सगळं. आता हे असं फोल्ड करायचं. हे तयार झालं. आता पाणी आणखीन गरम होतंय, तर त्याच्यामुळे मी काय करते, तोपर्यंत दुसऱ्या चपातीला लगेच हे लावून घेते. चहात बुडून खायच्या रोल सारखा रोल केला, फक्त तुपाच्या जागेवर बेसन लावलंय का? मग काय तर, पण तूप बेसन फरक आहे. याच्यामध्ये आपण चवी ऍड केलेल्या आहेत, तर त्याच्यामुळे अर्थातच खूप जास्त चविष्ट असं हे लागणार आहे. ह्याचा असा सुगंध छान येतोय. भूक जास्त तीव्र व्हायला लागली. हा, भूक जास्त तीव्र व्हायला लागली असं म्हणू शकतो. आपले हे दोन्ही तयार झालेले. पाणी गरम झालेलं आहे. आता याच्यामध्ये आम्ही पेपर टाकून घेते. याच्याऐवजी तुम्ही याला तेल सुद्धा लावून घेऊ शकता. आणि आपले हे रोल असे ठेवून घ्यायचे. त्याला बांधायची काय आवश्यकता नाही नाही ना? बांधायची आवश्यकता नाही. झाकून ठेवलं
एक 5 ते 7 मिनिट. आळूची वडी उकडण्यासाठी जेवढा वेळ लागतो ना अर्थातच तेवढा जेमतेम वेळ द्यायचा. नाहीच लक्षात आलं तर उघडून बघायचं. आता हे राहिलेल्याचं काय भजे करते का? हा नक्कीच, माझा तोच बेत होता. म्हटलं पीठ थोडंसं एक्स्ट्रा मी त्यासाठीच केलं की म्हटलं चला लगेच यात एक कांद्याची स्लाइस म्हणजे एक कांदा चिरून टाकायचा. भजी तयार. हे घ्या. झालं पण झालं. हे असंच खाऊ का मी? नाही असं कसं. हे ना बाहेर काढून घेते आणि थंड करून घेऊ आपण. मनाचं अंतिम टप्प्यात आलेलं आहे. आपलं जे काम आहे ना ते अगदी अंतिम टप्प्यात आलेलं आहे. हे गरम पाणी बाजूला ठेवते आणि कढईत तेल गरम करायला ठेवते. तिथे तुम्ही बघू शकता आता ही चपाती मगाशी थोडीशी अशी लूज वाटत होती ज्यावेळेस आपण उचलली होती आणि बेसन पिठामुळे आता ती छान अशी घट्टसर झालेली आहे. आता काय करायचं माहितीये का, ती चिरून घ्यायची आहे आपल्याला. बऱ्याचशा वेळेस इथं माझ्या मागं जे माझं चाकू आहेत की नाही किंवा त्याचं जे स्टँड आहे ना त्याच्याविषयी कमेंट येतात की ताई कुठून घेतली, लिंक द्या. ऑनलाईन घेतलेलं नाहीये, ती आमच्या इथनंच घेतलेलं आहे, तर त्याच्यामुळे त्याची लिंक मला देता येत नाही. अशा पद्धतीनं आपण कट करायचं. अगदी सुरेख दिसतंय ना. खरं सांगू का, ह्याला तुम्ही काय नाव देऊ शकता. एकतर सेम प्रोसेस आपण आळूच्या वडीप्रमाणेच करतोय, फक्त आळूचं पान रिप्लेस करतोय, चपाती तिथे ठेवत आहोत. किंवा याला तुम्ही बाकरवडी सुद्धा म्हणू शकता. याच्यामध्ये तुम्ही तीळ टाकू शकता किंवा थोडासा शेव टाकू शकता. बारीक शेव टाकली, शेव, तीळ, म्हणजे खूप छान इनोव्हेटिव्ह अशी ही रेसिपी आहे. कारण की अर्थातच ही रेसिपी म्हणजे आपण तयार करत आहोत. शिळं राहिलेले तर त्याच्यापासून काहीतरी करायचंय म्हणून हे करतोय आणि चविष्ट लागते. तर त्याच्यामुळे ना तुम्ही तुमच्या क्रिएटिव्हिटीनुसार सुद्धा याच्यामध्ये बरेचसे पदार्थ ऍड करू शकता. तर तुम्ही बेसन पीठ लावलेले ना याच्या ऐवजी तुम्ही हिरवी चटणी, टोमॅटो सॉस, त्याचबरोबर जसं की शेव म्हटलं तर सेम बाकरवडीचं सगळं बॅटर म्हणजे मिश्रण नातलं ते घ्यायचं आणि हे अशा पद्धतीनं करून घ्यायचं. छान अशी आपली बाकरवडी तयार होते. तर ह्याला सुद्धा तुम्ही बाकरवडी किंवा चपातीची आळू वडी सुद्धा म्हणू शकता. आता आळू नाहीये पण चपातीची वडी. उद्या शिल्लक राहिलं बाकरवडी. चांगला मला कामाला लावताय. एखादा पदर याचा सुटू शकतो बरं का, कारण की चपातीला लेअर्स आलेले असतात ना आणि आपण फक्त एकाच लेअरला ते पीठ लावलेलं आहे. पण काही नाही, छान कुरकुरीत होती ती लेअर सुद्धा. बघताय ना कसं छान सुरेख रंग यायला लागलेला आहे. लो फ्लेमवरती तळून घ्यायचं बरं का. खरपूस असा रंग आलेला आहे, कुरकुरीत अशी ही वडी व्हायला लागलेली आहे. मी आहे ना, तुम्ही हे असं सुद्धा काढू शकता पण मी याला थोडंसं आणखी डार्क करणार आहे कारण की खाताना आहे ना असं ते कुडून कुडून क्रंच आला पाहिजे. काढून घेऊन थंड झालं ना म्हणजे आणखीन जास्त कुरकुरीत होतं. चला घ्या, मस्त अशी आपली ही इंटरनॅशनल बाकरवडी तयार झालेली आहे. इंटरनॅशनल त्याच्यामुळे फक्त त्याला नाव तसं देतोय पण छान अशी ही तयार झालेली आहे. तुम्हाला याचा असा क्रंच दाखवू का? मी पण खातोय. आवाज येत आहे. आतनं थोडीशी मऊ राहणार अर्थातच, फक्त वरती असं चव ओरिजिनल लागते अशी. फक्त मला काय वाटतं माहिती का, फक्त शेवेची कमतरता. उद्या चपातीला नक्की कर. ठीक आहे, चालतंय. चला, मला मी तर शेव टाकलेली नाहीये. तुम्ही लोक जेव्हा जेव्हा ही रेसिपी ट्राय करताना त्यावेळेस थोडीशी तीळ, शेव टाका. छान अशी आपली ही वडी तयार होते, अप्रतिम लागते. महत्वाची गोष्ट म्हणजे आपली शिळी चपाती वाया जात नाही. घरातले लोक आवडीनं खातात आणि परत म्हणतील जास्तच्या चपात्या करून ठेव ग मम्मी, म्हणजे छान अशी बाकरवडी तू करशील. चला तर मग आजची आपली ही इनोव्हेटिव्ह अशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आमच्या नवरोबाला तर आवडली. तुमच्या नवरोबाला आणि घरातल्यांना सगळ्यांना करून खाऊ घाला आणि परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.